जमीन वादातून झालेल्या मारहाणीत माजी सरपंचाचा मृत्यू. संभाजीनगर जिल्ह्यातील ओहर गावची घटना. भाजपात आयात जोरात. विधान परिषदेतील काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या गळाला. जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती. कोकाटेंच्या रिप्लेसमेंटबाबत सध्या निर्णय लांबणीवर. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती. अंजली दमानिया महसूल मंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता. मुंढवा येथील जमीन घोटाळा प्रकरणी भेटीचं प्रयोजन. चारचाकीतून बाहेर फेकला गेल्यानं चालकाचा मृत्यू. मुंबई गोवा महामार्गावर तुरळ येथे भीषण अपघात. सदनिका घोटाळा माणिकरावांना भोवला. अखेर कोकाटेंचा राजीनामा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवला राजीनामा. नाशिक पोलिसांकडे अटक वॉरंट. नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना होणार. कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर रात्री उशिरा अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. दोन्ही नेत्यांमध्ये पुढील रणनीतीवर चर्चा झाल्याची शक्यता. सूत्रांची माहिती. नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस. 20 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान तर 21 डिसेंबरला होणार मतमोजणी. ठाकरे बंधूंमध्ये तिसऱ्या नव्या भिडूची एंट्री. खासदार संजय राऊत आज शरद पवारांची भेट घेणार. सूत्रांची माहिती. महायुतीचा जागा वाटपासाठी मंथन. भाजप शिवसेनेत उर्वरित जागांसाठी चर्चेची शक्यता. तपोवनातील वृक्षतोडी विरोधातील याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. मनसे नेते नितीन पंडित यांच्या याचिकेवर सुनावणीची शक्यता. सावरी गावातील ड्रग्ज प्रकरणाशी आपला संबंध नाही. विरोधकांकडून झालेले आरोप हे राजकीय द्वेषातून. एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदेंनी केलं स्पष्ट. अंबरनाथ भाजप उमेदवाराच्या कार्यालयावरील गोळीबार प्रकरण. वाडेकरांनी लावलेल्या आरोपांचं शिवसेनेच्या वाडेकर कुटुंबांनी केलं खंडन. महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करावी. काँग्रेस नेते नाना पटोलेंची मागणी. मदतीसाठी गेलेल्या भाजपाच्या माजी नगरसेवकालाच मारहाण. चारचाकी आणि रिक्षा अपघातात जखमींना करत होते मदत. संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल परिसरातली घटना. वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली सरकारचा मोठा निर्णय. सर्व सरकारी तसेच खासगी संस्थांमध्ये 50% वर्क फ्रॉम होम करणं अनिवार्य. अणुऊर्जा क्षेत्रात खासगी सहभागाचा मार्ग आता मोकळा. लोकसभेत शांती विधेयक आवाजी मतदानानं केलं मंजूर. वैध पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर पेट्रोल डिझेल मिळणार नाही. दिल्ली सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन. वयाच्या 151व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. अमेरिकेत आणखी 20 देशांच्या नागरिकांना नो एंट्री. काही देशांना पूर्णतः तर काहींना अंशतः बंदी. डोनाल्ड ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय. एप्स्टाईन सेक्स स्कॅन्डल फाईल्स उघडण्यास 2 दिवस बाकी. ट्रम्प यांचं नाव आलं. जगभरातील नेते उद्योगपतींमध्ये भीती. मेस्सी भारतीयांच्या आदरातिथ्यानं गेला भारावून. खास पोस्ट करत मानले तमाम भारतीयांचे आभार. लखनौ T20 सामना धुक्यामुळे झाला रद्द. आता शेवटच्या अहमदाबादच्या सामन्यात ठरणार मालिका विजेता. यशस्वी जयस्वालला मुंबईच्या सामन्यादरम्यान अचानक हॉस्पिटलमध्ये केलं दाखल. जयस्वालला पोटदुखीचा त्रास झाला.